फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम तुका म्हणे साना थोर तुका म्हणे साना नाही भिडभाड तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम महायुग पेटे तटे भीमरत्यम परम पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भज पांडुरंग पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने हे चालिसान त्यांच्या कृपादाने जाते चालिसान दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने जाते चालिसान पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंची याते नमस्कार आता रायगडी मंदिरे वशे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथमा वंदित तुम्हा छत्रपती विठाला विठाला सोळाव्या शतकात एक राजा जन्मला 16व्या शतकात एक तारा जन्मला जिजाऊ पोटी सिंह जन्मला घडविले जने स्वराज्य सुखावली प्रजा परस्त्री माते समान असा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही राजे मुजरा करण्या तुम्हाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबऱ्यांचा देव देश आणि धर्माचं काम करण्यासाठीच आमचा जन्म असतो अशा आशयाचा अभंग आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगाकडे वळण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे गेल्या तिसरं वर्ष हे आपल्या गावचं नाव ज्यांनी देशात महाराष्ट्रात आणि समग्र देशामध्ये ज्यांनी गाजवलं असे थोर शहीद गणेश संतोष गवंडे
यांचा तृतीय पुण्यस्मरणाचा हा आजचा दिवस. स्वर्गीय वडील संतोष गवंडे, आई कमलबाई संतोष गवंडे, वीरपत्नी पुष्पाताई गवंडे, 2 मुले आहेत, कार्तिक आणि यश. काका अशोक पाटील गवंडे. असा हा गोंडस त्यांचा गोपाळावाणी परिवार आणि भाऊ तिघही. नानासाहेब ते मगाशीपासून माझ्या अगदी सेवेत होते, मला हे सगळं हकीकत सांगत होते. आमचे ईश्वर भाऊ आहेत, सतीश भाऊ आहेत. हे तीनही बांधव आज एक भाऊ देशसेवा करून आपल्यात नाही आहे. आणि महाराज मोठेपण हे आहे की ते 3 भाऊ अगदी गुन्ह्या गोविंदानं गोकुळावणी परिवार त्यांचा राहतो आणि आपल्या भावाचा तृतीय पुण्यस्मरण ते साजरा करतात. वातावरण खूप छान आहे. खरं तर ही वाईट वेळ कुठल्याच कुटुंबावर येऊ नये की भावाचं पुण्यस्मरण भावाला करण्याची गरज लागूच नये. पण दुर्दैव मृत्यू आपल्या हातात नाही. आणि अशा वीरांच्या बाबतीत आपल्या डोळ्यात पाणी येऊही नये, कारण वीरांचा धर्म जाणणारा हा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून अगदी मोठ्या अंतकरणानं हसत खेळत त्यांनी हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमाला येण्याच्या अगोदर माझी तारीख कित्येक दिवसापूर्वी आमच्या दिनेश भाऊच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट झाला. आणि मला साऊंड सिस्टीम चांगली लागते. कृष्ण महाराज त्यांचे साऊंड सिस्टीम खरंच उल्लेखनीय आहे. जास्त काही बोलण्याची गरज पडणार नाही. कसलाही मार्का कीर्तनकार असला तरी बरं वाटतं, चांगला उचलून धरतील ते. दिनेश भाऊंच्या माध्यमातून, आमच्या कृष्ण महाराजांच्या माध्यमातून. कृष्ण महाराज एकदा त्यांनी मला तिकडं नगर जिल्ह्यात वाजवलं म्हणजे पकवाज वाजवला. आता दुसऱ्यांदा वाजवत आहेत. आज असं वाजवा, पकवाज झाला. पुन्हा महाराजांची भेट, गोड वाजवतात. ते वाजवायला असले की असं मस्त नाचा वाटतं, कीर्तन सोडून नाचत राहावं असं वाटतं. गोड हात आहे त्यांचा बाबांचा. पुन्हा भेट झाली. त्यांना बघितलं की मला आरशात बघितल्यासारखं वाटतं, हे की नाही. दोघांची दाढी, तसंच नाक, तसंच शरीर. दोघांची दाढी बी तशी, बॉडी बी तशीच. हे महाराज नाव काय? दत्ता महाराज. मी आणि ते एका गाडीत फिरलो तर लय चोर हाणते ना आम्हाला बादा बादा. इथं आल्यानंतर दत्ता महाराजही चालवण्यासाठी आमच्या अवमोल महाराजांचा गोड आवाज. महाराज खरंच बरा, मला कोण किती तयारीचं आहे ते महत्त्वाचं नाही, ते किती मनातून आत्मीयतेनं देण्याचा प्रयत्न करतं ते जास्त महत्त्वाचं आहे. अगदी मनातून आहे, कुठलाही गर्व नाही, कसलाही गर्वाचा लवलेशही नाही. ही जोड आहे. पाठीमागं उभं असलेली आमची टाळकरी मंडळी. बाबा मगाशीपासून सोबत आहेत. गावातली मंडळी ही सर्व सोबत आहेत, टाळकरी मंडळी. इथं गावात येताना मला बऱ्याच वेळा माझ्या संपर्कात राहिलेले आमचे दुकानदार कुठे गेले? हां, दुकानदार आहेत इथं, मामा. आणि शहीद गणेश साहेबांचे सुद्धा ते मामाच लागतात, म्हणायला हरकत नाही. गावातले सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक सगळे इथं बसलेले. माजी उपसरपंच आहेत मगाशीपासून. आमचे कृषी दुकानदार आहेत समोर बसलेले. आमचे हे व्यापारी मगाशी होते इथं बोलण्यासाठी, ती मंडळी सर्व गावात बसलेले. गावातून या कीर्तनासाठी, तृतीय पुण्यस्मरणाच्या कीर्तनासाठी उपस्थित राहिलेला सर्व महिला वर्ग, आई वर्ग आणि विशेष करून समोर बसलेले हे चिले पिले बघा ना कसे बसले. त्या बाका, त्या बाका, त्या बाका, त्या बाका, त्या बाका. मी लय कीर्तन केले इकडे, लय. पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले पोरं मी कुठंच नाही बघितले. त्या बाका, त्या बाका, त्या बाका, त्या बाका. हाताची घडी, तोंडावर बोट, मामाच्या खिशात, माहिती ना. बरोबर ताट बसायचं, ताट असं. तुम्ही खेळू नका, मोबाईल बंद कर रे बाळा. तुला जाताना मी एक आयफोन देऊन टाकतो तुला, खरंच देतो. आता मोबाईल काढू नको. ते मोबाईलमध्येच बघत आहेत सगळं मागून.
मोबाईल मध्ये महाराज कसं दिसते बघतेत मग ते. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आज हे कीर्तन फक्त आपल्यापुरतं नाही राहणार आहे. हे संगीत कलाप्रेमी चॅनल आहे आमच्या ज्ञानेश्वर महाराज खोटेंचं, त्यांच्या चॅनलला टाकणार आहे आपण. आणि तिथं जाणार आहे, सगळीकडे दिसणार आहे, महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन दिसणार आहे. कधी सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. त्याच्यासाठी आमचे गणेश महाराज खास स्वतः कीर्तनकार आहेत वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये, आणि ते मोठ्यापणानं शूटिंग करण्यासाठी आले. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करणं, धर्माचं काम करणं, याच्यासाठी आमचा जन्म आहे. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सुंदर वातावरण. बाबा विनेकर बाबा आहे तिकडे, विनेवाली बाबा आमचे. धर्माचं काम करण्यासाठी आपला जन्म. देव देश धर्माचं काम करण्यासाठी बीज वाढवावे नाम. हे काम करण्यासाठी आम्हाला जन्माला घातलं. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुकोबऱ्यांची भाषा सत्य पण कडू होती, कटू सत्य तुकोबऱ्यांचं, म्हणून ते लागत होतं. तीक्ष्ण उत्तरे होती. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. कशासाठी? हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. याच्यासाठी कोणाची भीडभाड नाही. तुका म्हणे साना थोर नाही भीडभाड. तुका म्हणे साना थोर. कोणाची भीडभाड, कोण किती मोठा आहे, कोण किती जहागीरदार आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही. नाही भीडभाड कोणाचीच नाही. तुका म्हणे साना थोर. कशासाठी भीडभाड नाही? पुन्हा द्रौपदाकडं. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठ्ठला विठ्ठला धर्माचं काम, देशाचं काम, देवाचं काम करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात असतो. इतिहास कोणाचा बी लिहिला जात नाही. मी बोललो मगाशी, मी खूप कीर्तन केले पोरांना, पण तुमच्या गावातल्या सारखे ताट बसलेले पोरं मी कुठंच नाही बघितले. त्या बाका त्या बाका त्या बाका. मला यांना शिकवायचा अनुभव आहे ना. मी 13 वर्ष यांना शिकवण्याचं काम केलं. 13 वर्ष यांना शिकवण्याचं काम म्हणजे मी कोण होतो? कोण होतो? शिक्षक. आता सोडून दिलं. आता लेकरायला शिकवायचं परवडत नाही म्हणून सोडलं. त्या बाका त्या बाका त्या बाका. परवडत नाही म्हणजे मला पगार नव्हता असं म्हणायचं मला. हा, बिनपगारी आणि हा म्हणून सोडलं. आता इकडं रोज पगार आहे. त्या बाका लगेच कळालं. हा, म्हणून हे लेकरायचं मला चांगला अनुभव आहे. मी शाळेत माझ्या पुढं कृष्ण महाराज 2 पोर असे पुढं बसलेले असायचे. त्यातलं एकाला विचारलं, म्हणलं काय नाव आहे तुझं? ते म्हणला पांडू. अरे म्हणलं पांडू असं एकेरी म्हणत जाऊ नको, देवाचं नाव आहे. पांडुरंग म्हणावं. पांडू म्हणत असतेत का? देवाचं नाव आहे तुझं. पांडुरंग म्हणावं. फक्त रंग तर शब्द जोडायचा आहे त्याला. त्याच्या बाजूला एक पोरग बसलं होतं, त्याचं नाव होतं बंडू. त्याला म्हणलं तो काय नाव आहे? ते म्हणतंय बंडू रंग. ते हुशार असतात बरं का. मागच्या पिढीपेक्षा पुढची पिढी ही हुशारच असते. तो निसर्गाचा नियम आहे. आणि ती पुढची पिढी सुद्धा कीर्तनाला पाहिजे. जास्त गरज त्यांना आहे. आज गणेश साहेबांचं इतिहास त्यांना कळावा. गणेश साहेबांबद्दल माहिती त्या पिढीला सुद्धा मिळावी. तुमच्या गावाचं भाग्य. गणेश साहेब तुमच्या गावातले पहिले शहीद आहेत, लक्षात ठेवा. म्हणून कुणाचा जन्म कुणाला काय देऊन जातो? गणेश साहेबांचा जन्म तुमच्या गावाला इतिहास देऊन जातोय. इतिहास आहे हा. गावातले पहिले शहीद आहेत ते. त्यांनी देवाचं, देशाचं, धर्माचं काम करताना आणि देव देश धर्माचं काम करणार. नोकऱ्या तर भरपूर आहे हो, खूप नोकरी आहे. पण या माणसानं ती नोकरी स्वीकारणं म्हणजे देशसेवा स्वीकारणं आहे. नोकऱ्या तर किती बी आहे.
पण देशसेवा स्वीकारणं हा घराचा त्याग असतो महाराज. शहीदाचं जीवन म्हणजे घराचा त्याग असतो. आई वडिलांना भेटता येत नाही, पत्नीला भेटता येत नाही, मुलाबाळाला भेटता येत नाही. आपण तिकडं, घर इकडं, गाव इकडं, आणि त्या माणसांचे डोळे सतत गावाकडं असतात. गावात काय चालू असेल, माझी आई कशी असेल, माझे बाबा कसे असतील, भाऊ कसे असतील, गाव कसं असेल. आपल्या गावाला सुद्धा अभिमान असला पाहिजे, गावालाही अभिमान असला पाहिजे की आपल्या गावचं वैभव आहे ते. आणि म्हणून एवढी मोठी मिरवणूक, एवढं मोठं टाळ डीजे लावून त्यावेळी तुम्ही जी काढली पार्थिव मिरवताना, तो इतिहास होता तुमच्या गावाचा. का कुणाच्याही ही मिरवणूक अशी होत नाही. कुणाच्याही 2-2, 3-3 पुण्यस्मरणाला कीर्तन नेहमी नेहमी ठेवत नाहीत. त्याला काम आहे तसं असावं लागतं. आणि हे काम देशाचं होतं, देवाचं होतं, धर्माचं होतं. हे काम ज्यानं केलं त्याला वेगळी पूजा करण्याची गरज नाही महाराज. हे काम आहे ना, हे कामच विष्णूची सगळ्यात मोठी पूजा आहे. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. सगळ्यात मोठं काम असतं. आपल्या कामावरून आपलं मोठेपण ठरतं. मोठं व्हायचंय, मी नेहमी सांगत असतो बघा, मोठं व्हायचंय मोठे काम करा, छोटं व्हायचंय छोटे काम करा. मोठं व्हायचंय मोठ्या माणसाच्या नादी लागा, छोटंच राहायचंय तर छोट्या छोट्या माणसाच्या नादी लागा. आणि म्हणून छोट्या छोट्या माणसाच्या नादी लागणारे माणसं कधीच मोठे होत नाहीत. गल्लीतल्या बायाच्या नादी लागणारे माणसं कधी मोठे होत नाहीत. गल्लीतली बाई गल्लीतल्याच बाईच्या नादी लागते, गल्लीतलं पोट्ट गल्लीतल्याच पोराच्या नादी लागतंय. बघतो, कापतो, फाडतो, तोडतो. इथंच नादी लागणारी माणसं मोठी होत नाहीत. फाडायचंय, तोडायचंय, कापायचंय, पण गावातल्या माणसाला नाही रे. तिथं जाकी फाडा, तोडा, कापा आणि पाखंडाचं खंडन करा. मेरी जान जाए वतन के लिए, 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 ओ मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, काय होईल? मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आपलं जगणं असतं साला आपल्या गावासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, बाल्या बाली. तुमचं आमचं जगणं काय असतं हो? देशासाठी काम करणारी माणसं गेली तर त्यांचं पुण्यस्मरण साजरं होतं. आज गणेश भाऊंचं पुण्यस्मरण, तृतीय पुण्यस्मरण. तुमचं आमचं 3-3 पुण्यस्मरण, 4-4 पुण्यस्मरण नाही घालणार. कारण तुम्ही आम्ही जगतोय कुणासाठी? बायको, लेकरं, गाव, पाहुणे रावळे. पाहुणे रावळे सुद्धा नाही, माणूस फक्त बायकोसाठी लेकरासाठी जगतो. बाल्या बाली 10x10ची खोली, दोघं उकडून मिली. बाल्यानं म्हणायचं बालीला मी तुझा राजा, तू माझी राणी. तिनं म्हणायचं आवधनी, उचला घागर, टँकर आले भरू पाणी. माझीच बायको, माझीच लेकरं. जगतोय कुणासाठी? आपल्या कुटुंबासाठी. ज्यानं वेळच दिला नाही त्यांचं पुण्यस्मरण आहे. ज्यानं कुटुंबासाठी वेळ दिला, फक्त कुटुंबासाठी काम करत बसला, म्हणून मरावं देशासाठी.
आमचं पोरग मरते पोरीसाठी, ती नाही म्हणली मी फाशी घेईन, मर मग तसाच. मरावं कोणासाठी? क्यों मरते हो यारो इन बेवफाओं के लिए, 2 गज की जमीन नहीं मिलेंगी तुम्हें दफनाने के लिए. अरे मरना है तो इस वतन के लिए मरो, हसीनाएं भी दुपट्टा उतार देंगी तुम्हारे कफन के लिए. कुणासाठी मरावं? देशा काम कोणतं करतो यावर अवलंबून आहे बरं का. एक गोष्ट बोलतो तुम्हाला, हे देशाचं काम आहे, धर्माचं काम आहे. तुमच्या कामावरून तुमची उंची ठरलेली असते, तुमचं मोठेपण ठरलेलं असतं. तुम्ही काम काय करता याच्यावरून तुमचं मोठेपण ठरलेलं असतं. तुमच्या कामातही देव असतो, तुम्हाला कामातला देव कळायला पाहिजे. दादा उगाच नाही. मगाशी आल्याबरोबर मला इथं सांगत होते, आमचे नानासाहेब सांगत होते, उपसरपंच ही मंडळी आम्ही बसलेलो होतो तिथं. म्हणे गणेश साहेबांना ज्यावेळी तिथं हृदयविकाराचा झटका आला, गावात बातमी कळाली. बघा आता गावात बातमी कळाली. मला काळजाला कोणती गोष्ट लागली माहिती का? अख्ख्या गावात गोष्ट कळाली, अख्ख्या गावात. आई 3 वर्षापूर्वी तुमच्या गावात सगळ्यात ह्या गावात बातमी पसरली, तालुक्यात बातमी पसरली, गावागावातले लोक शोक करायला लागले. शेत गणेश साहेबांना हृदयविकाराचा झटका आला आणि आपल्यात ते राहिले नाहीत म्हणून सगळ्या गावात बातमी पसरली. हो, लहान लेकरापासून सगळ्यांना माहित झालं, सगळ्यांना. नातेवाईकाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण ही बातमी ना आईला सांगण्याचं कोणी धाडसच करत नव्हतं. आई, तुमचं लेकरू जर गेलं नाही, सगळ्या गावात बातमी सांगितली जाते बघा, पण आईला सांगण्याचं धाडस नाही कोणी करत. नाही रे, नाही नाही नाही. नातेवाईकाला सांगतील बरं, भावकीला सांगतील, नातेवाईकाला सांगतील, पाहुण्याला सांगतील, पण आईला सांगण्याचं धाडस नाही होत, नाही होत. सगळ्या गावात तयारी चालू आहे, गणेश भाऊचं पार्थिव येणार आहे म्हणून. तरी बी आईला माहित नाही. हो, गणेश भाऊच्या आईना माहित नव्हतं. बाहेर लगबग चालू आहे, लोक फिरतायत, सगळ्या गावात मेसेज गेलाय. आई मात्र किरमिल्या डोळ्यानं नुसतं बघत होती. हो, नुसतं बघत होती. माय माझी काहीतरी चालू आहे, चाहूल लागली बरं, गावात काहीतरी चालू आहे. थोडा संशय बी आला असेल रे आईच्या मनाला, त्या गावात कोणाचं तरी काहीतरी बरं वाईट झालंय, पण माझंच लेकरू असेल असं नव्हतं बरं वाटलं आईला. जेव्हा गणेश भाऊंचे बॅनर बी छापून आणले, गणेश भाऊचं पार्थिव 2 दिवसानं गावात आलं ना दादा, गावात 2 दिवसापासून विचार करणारी गणेश भाऊची आई पार्थिकाकडे धावताना काय म्हणलं असन रे काळीच त्या माऊलीच. आईचं काळी सगळ्यांपेक्षा वेगळं असतं, सगळ्यांपेक्षा वेगळं. अरे त्या गणेश भाऊ लहान असताना पायात काटा टोचला असेल तर गणेश भाऊंची आई पुढे येऊन काटा काढत असेल, बाळा काटा रुतला कर तुला, ठेच लागली असेल ना गणेश भाऊ लहान असताना, बाळा असताना. गणेश भाऊच्या आईनं पटकन उचलून घेतलं असेल ना साहेबांना, बाळा ठेच लागली तुला. आज त्या गणेश भाऊच्या हृदयात जीवच नाही, त्या आईला काय वाटावं. साधा काटा टोचला आईला वाईट वाटतं, माझं लेकरूच या जगात राहिलं नाही, आता काय वाटावं आईला सांगा ना दादा. पण वीरांचा धर्म सांभाळणारा हा महाराष्ट्र आहे. लढायला जाताना सुद्धा आई ओवाळते वा वीरांना, लढायला जाताना बी. शहीद जवानांची आई, वीरांची आई लढायला जाताना सुद्धा ओवाळते, औक्षण करते.
बाळ चालला सरना घरा बांधी ते तोरण पंचप्राणाच्या ज्योतीनं तुझ करी ते औक्षण. माहित असत रे तिला, ए दादा माहित असत रे तिला, हे बाळ चाललंय ना उद्या परत येईल की नाही भरोसा नाही, पण तरी सुद्धा ती आई तिचा धर्म पाळते. वीरांच्या मातेचा धर्म वीरांच्या मातेनं पाळावा, आणि म्हणून प्रत्येक वीरांची माता ते धर्म पाळत असते. बाळ चालला सरना घरा बांधिते त्वरण पंचप्राणाच्या ज्योतीनं तुझ करी ते औक्षण. का वळायचं माहितीये? याच विक्रमी बाहुनी, बाहुनी म्हणजे हाताने बर का, हे हात देशाची सेवा करण्यासाठी आहे. याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायाची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची. त्याच्या खांद्यावर विसावलेली असते बरं जगाची सगळी शांती, त्याच्यामुळे तुम्ही शांत झोपता. म्हणून या माझा डोळा नाही थेंबही दुःखाचा, मी महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीरांचा. वीरांची माता आहे म्या, वीरांच्या मातेनं वीरांच्या मातेचा धर्म सांभाळला पाहिजे. त्या मातेनं धर्माचं काम करावं. देव देश आणि धर्माचं काम करणाऱ्या माणसांचा इतिहास लिहिला जातो आणि केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तनातून सांगता देव देश आणि धर्माचं काम केलं पाहिजे. तुम्ही नुसतं सांगून चालणार नाही, तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून तुमच्या कामातून लोकांना आदर्श निर्माण केला पाहिजे. बरोबर आहे अगदी. म्हणून मी ना ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं तिथं माझा देश, माझा देव, माझा धर्म यांच्याबद्दल बोलतो बी, आणि निस्ता बोलत नाही. मी आज बोलून जातो. चला, तुमच्या आमच्यासाठी देश सेवा करण्यासाठी गेलेले गणेश भाऊ यांच्या स्मरणार्थ तुम्ही तर तिघही बंधू, ईश्वर भाऊ, नानासाहेब, तुम्ही तिघही बंधू, सतीश भाऊ, तुम्ही तिघही बंधू प्रत्येक वर्षी पुण्यस्मरण साजरं करता. तुम्ही करत राहणार मला माहिती आहे, एवढं गोड कुटुंब तुमचं. पण तुमचं वैभव, तुमचं कुटुंब, तुमचा गोकुळावणी परिवार बघून मला असं वाटलं गाव खूप सुंदर आहे. मगाशीच आमच्या तुपे महाराज म्हणले गाव लय भारी वर का, लय भारी माणसं गावातली. मला असं वाटलं या देशातले या गावातले गणेश साहेब पहिले शहीद आहेत, म्हणून त्यांच्या नावानं या गावात मस्तपैकी तुम्ही सगळ्यांनी असे झाडं लावले पाहिजे. आणि हे सगळ्या गावात तुम्ही झाडं लावा. सगळ्या गावाला झाडं मी माझ्या पैशातून देतो. तुम्ही म्हणा 25,000चे द्या, 50,000चे द्या, मी द्यायला तयार आहे. तुम्ही गाव गणेश भाऊंच्या त्या आठवणीनं त्यांच्या स्मरणार्थ आपण गाव हिरवगार करू. माझा एक पाऊल पुढे तुमचं गाव हिरवगार करायला. उपसरपंच, मी बऱ्याच गावांना असं सांगितलं, बाळांनो बऱ्याच गावांना झाडं लावा. माझ्या गावात लावले, आणखीन गावात लावले, आणखीन गावं काही प्रेरणा दिली झाडं लावायला. मी स्वतः काही लावून जगून दाखवले, बऱ्याच गावांनी लावले. आणि मला इथं आल्यानंतर वाटलं गावही चांगलंय, गावातली माणसंही चांगली गड्या. खरंच सगळ्यांनी आपल्या आपल्या दारापुढे एक 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 झाड लावलं, ते किती सुंदर गाव दिसन. आणि गणेश भाऊंच्या, गणेश साहेबांच्या स्मरणार्थ आपण ही झाडं लावली आहेत, आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही गाव हिरवगार केलंय. हा सुद्धा इतिहास घडेल महाराज. नुसतं बोलून काय होत नाही. मी बोललो ना तुम्हाला, झाडं माझ्यातर्फे घ्या, आणि सगळ्या या बहिणींनी आपल्या आपल्या दारातलं एक झाड जगवा. गाव हिरवगार होईल. काम ते देशाचं आहे, काम ते धर्माचं आहे, काम ते सत्याचं आहे. आणि सत्य कामाला किमान नाही झालं तर सहकार्य करावं, काही बोलू नये. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरकाला. त्यांच्या स्मरणार्थ आपण हे करू शकतो ना. तुमची तयारी असेल तर मी एक पाऊल पुढं, तुमच्या सगळ्यांपेक्षा मी एक पाऊल पुढं. चला,
का करावं? कारण काम होतं धर्माचं, आणि धर्माचं काम